भारत देशात आणि संपूर्ण विश्वात अनेक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते, मात्र सातारा येथील हाफ हिल मॅरेथॉनला एक वेगळीच उंची लाभली आहे. सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 6:30 वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये यावर्षी एक वेगळीच थीम तयार करण्यात आली होती. हम योद्धा या टॅगलाईनने या वर्षीचे हाफ हिल मॅरेथॉन योद्ध्यांसाठी पार पडले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख देखील उपस्थित होते. 21 किलोमीटरचा हा खडतर प्रवास मॅरेथॉन स्पर्धकांसाठी एक वेगळीच परभणी तयार करून देतो. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून त्याचबरोबर देश-विदेशातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असतात. एक मोठा प्रतिसाद सातारकर देखील या स्पर्धेला देत असतात. चला तर मग या मॅरेथॉनमध्ये विजयी होणाऱ्यांबरोबर करूया खास बातचीत. माझं नाव तेजस्विनी नरेंद्र लांबकाने. मी नागपूरवरून आलेली आहे आणि सातारा मॅरेथॉन ही माझी पहिली मॅरेथॉन आहे. हिल मॅरेथॉन म्हटलं की मला असं वाटलं की खूप जास्त हिल आहे आणि जेव्हा ऐकलं तर खरंच हिल होती. स्टार्टिंगला असं वाटलं की मी पूर्ण करणारच नाही. स्टार्टिंग पॉईंट उभी झाली, म्हटलं माझ्यासोबतच्या मुली आहेत त्या धावू शकतात तर मी का नाही धावू शकत. तर मी टार्गेट पकडून चालली की 45 मिनिटात वर जायचं म्हणजे जायचं. तर मला पूर्ण 47 मिनिट वर जायला लागले. येताना मी 35 मिनिटात खाली आली आणि जेव्हा मी जात होती तेव्हा वाटायचं की मला फर्स्ट करायचंच आहे म्हणजे करायचंच आहे. गेली आणि येताना मला खरंच सगळ्यांनी चेअरअप केलं, खूप चांगलं चेअरअप केलं. त्यांनी मी 35 मिनिटात मी खाली आलेली. ही पूर्ण मॅरेथॉन 1 तास 26 मिनिटामध्ये मी पूर्ण केलेली आहे. सगळ्या मॅरेथॉनपेक्षा सगळ्या मॅरेथॉनमध्ये पूर्ण रूट फ्लॅट असतो, थोडं बहुत हिल असतो, एकदा उतरी. पण इथे पूर्ण 10.5 किलोमीटर पूर्ण हिल स्टेशन होतं आणि पॉईंटवर हायड्रेशन पॉईंट वगैरे ऑफिशियलची सगळ्यांनी खूप चांगलं चेअरअप केला. माझं नाव उत्तम पाटील आहे. मी कोल्हापूरचा राहणार आहे आणि मी 5-6 वर्ष झालं मॅरेथॉन पळतोय. तर ही माझी सातारा हिल मॅरेथॉन पहिलीच होती आणि जाताना मी एक 3 किलोमीटरपर्यंत मागून गेलो, परत मी एकटाच पुढं निघून गेलो. तर जाताना मी लास्ट येताना परत रिटर्न झाल्यावरती सेकंड जो होता त्याच्या मागून आलो आणि 18 किलोमीटर झाल्यानंतर मी परत एकटा पुढं निघून गेलो आणि बरं वाटलं मला. जाताना थोडी ताकद लागली. तर येताना डाऊन हिल होती त्यामुळं रेस फास्ट झाली. तर मला चांगला सपोर्ट मिळाला येताना, तर मला बरं वाटतंय. जी आता इतर मॅरेथॉन असेल तो 21 किलोमीटर हा बराच मॅरेथॉनला फ्लॅट रूट असतो. तर आता हिल मॅरेथॉन होती त्यामुळं जाताना हिल होत्या तर थोडा त्रास होत होता. पाय वगैरे भरून येत होते, टाईट होत होते, तर त्रास झाला थोडा. मला पहिला विजय माझा खूपच असा चांगला वाटायला लागला की मी पहिल्यांदाच पळालो आणि फर्स्ट लागलो चांगल्या टायमिंग. तर बरं वाटतंय. काही सांगून आलं होतं का जिंकून? हां, हो, घरी सांगून आलो होतो. This year was my first time in Satara. I'm so happy I ran this half marathon. It's a great event, super well organized, fantastic run. I loved it. Thank you for all the team for organizing such a great race. Thank you, well done. सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये 8,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये देश-विदेशातून असंख्य मॅरेथॉन रनर सहभागी झाले होते. निसर्गरम्य डोंगर रस्त्यावर असणाऱ्या या थरारक आणि सुंदर अशा मार्गामुळे ही स्पर्धा जगातील सुंदर आणि रनर्सच्या पसंतीत उतरलेली मॅरेथॉन स्पर्धा आहे. या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी चौकामध्ये ढोल ताशे, लेझिम पथक त्याचबरोबर पारंपरिक वाद्य वाजवून स्पर्धकांना उत्साह वाढवला जात होता. या हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरचा उत्कर्ष पाटील या पठ्ठ्याने पहिला नंबर पटकावला आहे, तर नागपूरच्या तेजस्वी लांबकाने हिने महिला गटात पहिला नंबर पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये विदेशातून आलेल्या रनर्सने देखील या स्पर्धेची मोठी प्रशंसा केली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.